गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे बुधवार. गुरुवार 2 दिवस काम. खूप असं हेवी वेटलिफ्टिंग झाले. सोमवार मंगळवार योगा करायची इच्छा आहे. तुला माहिती आहे का योगा, प्रियांका? करू शकतो का आपण दोघं? प्रोग्राम में थोड़ा चेंज रहने का. तर मित्रांनो, मी मगाशी सांगत होतो 2 दिवस आम्ही वेटलिफ्टिंग केलं. आता तिसरा दिवस आहे. थोडंसं वेगळं काहीतरी. योगा वगैरे करायचो आधी, पण यांचे जरा बॅच सेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. होईल चालू. योगा झुंबा असायचा आणि एक दिवस आता हे बघा, कार्डिओ क्रॉसफिट. याच्यात फक्त 30 सेकंड ब्रेक घ्यायचं. मी करू का स्टार्ट? तुम्ही साईडला असल्या याला म्हणतात स्लेज, काहीतरी विसरलं यार मी नाव. आहे एक्सरसाइज. थांबायचं नाही, दनादन दनादन. मित्रांनो, मी आता जिमवरून आलोय आणि विवान उठलाय बघा. आज काहीच काम करून नाही दिलं त्यांनी. हे इकडे बघ रे. कटिंग करावं लागेल आपल्याला. गोव्याला जायची आधी जरा चांगला एकदम मस्त लुक करावा लागेल रे. मित्रांनो, मस्तपैकी आंघोळ वगैरे केलेली आहे. आता आपण जाऊ ब्रेकफास्ट करायला. हे बघा, ब्रेकफास्टमध्ये आहे बॉइल्ड एग, बुर्जी नाही आहे प्रॉपर, परतले फक्त अंडे आणि कालचा पाव. आणि आईने केलाय डोसा. कोणता डोसा? ज्वारीचा डोसा. हे गरम आहे. एकच पाव आहे. बरं आहे विवान, तुला फटका देईल बरं का मी. कोणत्या गाडीला धडक देऊ? या डिस्किया. गाडी पलटी झाली. या डिस्किया. ही गाडी नाही पलटी झाली. ही गाडी स्ट्रॉंग आहे वाटतं. तू दे आता, तू दे. आंघोळ केली. तू धडक दे. आली अशी घेऊन जायची. ये डिस्किया. या डिस्किया. अजून अजून अजून. हिला दे, हिला धडक दे. आपल्याकडे किती कार आहे रे. हा, असं कर. ड्र. अयो, काजळचा टिक्का विवानला. आता बघा बरं का पुढं काय करतो विवान. आता कुठे? पायाला. आता अजून दुसरा पाय. आता हात दुसरा पायवाल्या. आणि आता टमी टमी कुठे गेली? टमी बघा कसा टिक्का लावला इथं. अजून अजून कुठं लावला? हाताला दाखव बरं. पायाला. हा, हाताला पण लावला का? हसू नको. फटका द्यायला पाहिजे. मारायला शिकलाय. रागवतोय ना मी. शांत बसायचं. काय ड्रेंड्रा, बस शांत. हसू नको. काय काय झालं? ड्रेंड्रा. हा, आपल्या इथं ड्रेंड्रा कुठे आहे? अजून एक कुठे आहे ड्रेंड्रा? तिथं आहे. अजून इथं एक बर का. मग अशी गाडी लावायची. ड्र. सॉरी कसं म्हणतात? सॉरी कर. सॉरी. सॉरी म्हण पटकन. सॉरी म्हण पटकन सॉरी म्हण. मम्मा. गुड बॉय. असं सॉरी म्हणायचं बरं का. मित्रांनो, आज घरूनच लंच करतोय. मला जायचं ऑफिसला, पण एक काम होतं ते करत बसलो होतो. लंचमध्ये बघा काय काय आयटम आहेत. चपाती, गवारीची शेंग आणि पापड, वडे तळलेले आहेत आणि इकडे दही. ऑफिसमध्ये गेलो असतो तर मी फक्त चपाती, गवारीची भाजी आणि दही खाल्लं असतं. पापड आणि वडे आईने आत्ता मला करून दिले. पापड भाजलेले आहेत आणि वडे तळलेले आहेत. हे जे वडे आपण बघताय ना, त्या दिवशी बनवले ना प्रियांकाने आईने, ते आहेत वडे. आता बघा 1:56 झालेत. ऑफिसला चाललोय मी.
आंबे पिकले का? हां गोड आहे का कसे? हां 1 2 3 4 5 6 7 5 काढले का? काय रे एवढा खुश झाला का रे? मला ठेवलंय का जेवण? आलो आलो. हां अजून पण आहे. अजून पण आहे का? चपाती 1.5च खातो मी. आमरस, वडा कांदा आणि गवारीची शेंग. हे बघा मित्रांनो, ती आंब्याची पेटी आणली होती ना, त्या आंब्याचा आमरस आहे. गोड आहे, म्हणजे ऍक्च्युअली नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे ते थोडेसे हिरवे आहेत तरी पण गोड आहेत. आता उरलेले आंबे ते तर अजून गोड होतील 1-2 दिवसात. भारी, म्हणजे आपला प्रयोग यशस्वी झाला. वॉकिंगला चाललोय आणि विवानने बघा हात काळा करून घेतलाय. नाही ना पण बोल ना. वॉकिंगला चाललोय, विवान कसा पळतोय बघा. चल पुढे, चल चल चल. मी घेऊ का रे तुला? हा उन्हाळ्यात फॅट वाढायचं, बॉडी न बनण्याचं ते एक रिझन असेल. गाईज एवढी जिम करतोय आम्ही, डाएट करतोय, पण शुगर इनटेक होतोयच. असं हिवाळ्यात कधीच नाही झालं. उन्हाळ्यात काय होतंय, सरबत होतोय, आईस्क्रीम होती, आता आमरस झाला. प्रत्येक गोष्टीत शुगर येते. आणि असं पण नाही की ते अवॉइड करू शकतो, कारण लिंबू पाणी, लिंबू सरबत, परत कोल्ड ड्रिंक हे पाहिजेच असं वाटतंय आता उन्हाळ्यात. विदाऊट शुगर पण ऑप्शन असतो त्याच्यात, पण एवढा विचार नाही करत आपण. त्यामुळं आणि उन्हाळ्यात कसं आपण जास्त गरम गरम हीट जनरेट करणारे पदार्थ पण नाही खाऊ शकत, म्हणजे चिकन, अंडी. तर हिवाळ्यात बॉडी बनते, पण उन्हाळ्यात फॅट लॉस होत नाही लवकर तुमची. काय झालं एक्सरसाइज करून तुझं? तर मी आज कामात पण खूप दमले ना, जास्त एक्सरसाइज केल्यामुळे वीकनेस आले मला आज भरपूर. त्यामुळे तुला आईस्क्रीम खायची होती का? बघा मित्रांनो, माझे आता काय आहे मी अनबॉक्स करतो, म्हणजे अनबॉक्स केलेले. ही गोष्ट आहे बघा, ओपन केल्यावर दाखवतो तुम्हाला. ट्रॅव्हल कुकर. तर ही काही विकत नाही घेतली मी, माझ्या ऑफिसमध्ये एक कलिग आहे, तिने मला दिली आहे. कारण ऑफिसमध्ये गेल्यावर चर्चा होत असती, मी फिरायला जाणार आहे, मग तिची पण छोटी बाळ होती. मग आम्ही विषय काढला की बाबा विवानला आम्ही गॅस घेणार आहे, कॅम्पिंग गॅस. मग ती म्हणली माझ्याकडे आहे ट्रॅव्हल कुकर, तो घेऊन जा, कारण तिची मुलं आता मोठे झाले. मग अशा पद्धतीने हा घेतलेला, तिच्याकडून आणलेला आहे मी. आणि मी आता ओपन करून दाखवणार आहे. विवान खाली बस, इथं खाली बस. आता काय आहे ट्रॅव्हल कुकर हे बघा. याच्या बॉक्समध्ये एक पिशवी आहे. हा त्याला बॉक्स खायचा असेल. आणि याच्यात बघा हे काहीतरी भांड आहे प्लास्टिकचं असं. आणि हे प्लास्टिकचं भांड याच्यात तुम्ही काढून गरम करून अन्न तयार झालेलं हे ठेवू शकता. हे सगळं एका बॉक्समध्ये राहते. आणि हे बघा, याला आपलं भांडं असतं ना चहा वगैरे गरम करायचं, तर ते भांडं आहे. आणि याला साचे असं गोल, तर याच्यावर असं फिट बसते. आणि कुठं जॉईंट करायचं हे खालचं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशी 3 पिनची प्लग आहे, याला असं जॉईंट करायचं आणि हे ठेवायचं चालू. मग याच्यावर आपल्याला उकळी आलेलं वगैरे सगळं समजतं. याला काही डिजिटल डिस्प्ले वगैरे काहीच नाही आहे, फक्त पिन लावायची आणि हे चालू करायचं. मग मॅगी किंवा विवांचं खाणं, दूध याला जे लागतं ते आपण याच्यात बनवू शकतो. आणि असं आहे. उद्या आपण ट्राय करू घरी की याच्यात कसं बनतंय, काय बनतंय. सरप्राईज नको आपल्याला तिथं गेल्यावर. थँक्यू अमृता, जर व्हिडिओ बघत असतील तर. मित्रांनो, ऑफिसला जायचा हा एक फायदा असतो, तर तिथं गेल्यावर तुम्ही गोष्टी डिस्कस करता. कोण कुठं फिरायला चाललंय, कोण कुठं चाललंय, कामाव्यतिरिक्त डिस्कशन होत असतं. वर्क फ्रॉम होम जर असेल ना, तुम्ही फक्त काम असेल तरच कॉल करता, हां ठीक आहे, ओके बाय. तर अशा गोष्टी तुम्ही चहा प्यायला बसले सोबत किंवा जेवायला एकत्र बसले तरच अशा गोष्टी डिस्कस होतात.
आता आम्ही गोव्याला चाललोय, मग ते शिमला मनालीला कोण चालले, कोण बालाजीला चालले, कोण कुठे चालले. तर उन्हाळ्यात जात असतात लोक मोस्टली फिरायला, आणि एक डिसेंबरमध्ये. तर डिसेंबरमध्ये थोडंसं अवॉइडच करायला पाहिजे. पण ज्याचं त्याची इच्छा, ज्याची त्याची प्रायोरिटी. रडायला काय झालं? येते पप्पा आहे ना. काय चल इकडे चल चल. मग माझ्या जवळ पण जायचं असतं. भूक लागली त्याला. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये गाईज. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू. इवान बाय कर. बाय बाय. भूक लागली.